नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी बाळासाहेब सेलगर आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरी आपण बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विकास लवांडे यांनी काही कीर्तनकारांची यादी प्रसिद्ध केली होती, की जे वारकरी संप्रदायामध्ये कट्टरतावाद पेरण्याचं काम करतायत. आणि त्या यादीमध्ये एक व्यक्ती असणारे संग्राम भंडारी नावाचे कीर्तनकार बापू यांनी आज विकास लवांडे यांच्यावरती असणारी शाईफेक केलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनं आमच्या गुरुला बोलतो वगैरे अशा पद्धतीची भाषा वापरली. आपण जर बघितलं तर हे संग्राम बापू भंडारीने योग्य केलं, अयोग्य केलं, काही लोक याचं समर्थन करतायत. काही लोक म्हणतायत हे वारकरी संप्रदायाला धरून नाही, कारण काही जण असे नातांचे दाखले देत आहेत की नातांच्या अंगावरती 100 वेळेस व्यक्ती थुंकला, परंतु नातांनी त्याच्यावरती असणारं उलटून त्याला उत्तर दिलं नाही. किंवा यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, हे आमचे संत होते. किंवा संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे, हे असणारा वारकरी संप्रदाय आहे. परंतु हे संग्राम बापू भंडारे हे सांगत होते की आमच्या गुरुवर्यांच्यावरती तू बोललास, ते आमचे आईबाप आहेत. मग ज्या वेळेस हे गुरुवर्य तुमचे महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर साधू संतांनी जे लिखाण केलेलं आहे याच्यावरतीच असणारं प्रश्नचिन्ह त्यांनी उभा केलं. त्यावेळेस संग्राम बापू भंडारेने चकार शब्द देखील तोंडातून काढला नाही. मग तुम्ही खऱ्याच अर्थाने वारकरी संप्रदायाचे आहात का तुम्ही कुठल्या तरी पक्षाला बांधण्याचं काम असणार तुमचं झालेलं आहे, हे देखील कुठंतरी बघणं गरजेचं आहे. ग्रंथ फक्त एकच, तोही दासबोध. मग ज्ञानोबांनी काय लिहिलं, तुकोबांनी काय लिहिलं, एकनाथांनी काय लिहिलं, हे ग्रंथ नाहीत असं असणारं वक्तव्य गोविंदगिरी महाराजांनी केलं. मग याच्या विरुद्ध का बोलले नाहीत भंडारी? खरंच तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहात ना? ज्ञानोबा तुकोबांचे पाईक आहात ना? मग हे आपल्याला कळालं पाहिजे मित्रांनो. वारकरी संप्रदायामध्ये खऱ्याच अर्थाने कुणाची घुसखोरी झाली आहे का? जो पहिला वारकरी संप्रदाय होता तो आत्ता राहिला आहे का? याच्यात नेमकी कुणाची घुसखोरी झाली, कट्टरतावादी लोक या ठिकाणी आलेत का? या गोष्टीचा विचार इथल्या वारकऱ्यांनी केला पाहिजे. जे चांगले कीर्तनकार आहेत त्यांनी देखील यावरती बोललं पाहिजे, समोर आलं पाहिजे. या घटनेवरती आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. धन्यवाद. रामकृष्ण.